2 दिवसासाठी गावाला जायचे होते. जाताना माझा बंड्या म्हणजेच कावळा हो, राधाकृष्ण म्हणजेच बुलबुल यांची काळजी नसते. त्यांना प्लेटमध्ये दिले की ते खाऊन मोकळे होतात. त्यांच्यासाठी माझा नवरा होताच घरी. पण प्रॉब्लेम होता राघवचा, अहो मिठूचा. कारण जाताना 2 दिवसासाठी 4 कॉर्न दोन्हीने बांधून गेले होते. पण मला माहिती आहे ते एकाच दिवसात फस्त करणार आणि आवाज करून करून मला बोलवणार. जेव्हा मी गावावरून परतल्यावर गॅलरीत आले तर सगळे पक्षी गॅलरीत आले, जसे मलाच भेटायला आले आहे. त्यांना बघून खूप खूप आनंद झाला. पण त्यांच्या आवाजावरनं मला कळले होते की यांना खायला पाहिजे आहे. खाली जाऊन भाजीवाल्याकडनं राघवसाठी कॉर्न आणणे मला शक्य नव्हते, म्हणून घरीच अर्धे तुटलेले कॉर्न होते तेच बांधून दिले. सगळ्या मिठूने शिस्तीत एक एक करून खाल्ले. कोणी उलटे लटकून, कोणी पायात पकडून. जे मिठू मोठे आहे आणि ताकदवर असतात ते असे सहज करू शकतात, पण जे कॉर्नला पायात पकडू शकत नाही ते छोटे, ते उभे राहूनच खातात. किती क्यूट ना. सगळे रांगेत येतात, आपल्याला खायला मिळेल याची वाट बघतात आणि एक एक करून खातात. इथे खाताना भांडण झाले नसले तरी दादागिरी मात्र नक्की होते.